नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचा मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे लौकीचे कोफ्ते म्हणजे दुधीचे कोफ्ते। त्याच्यासाठी मी इकडे एक दुधी घेतलेले आहे, त्याचे सगळे साली मी काढून घेतलेले आहेत। इकडे माझ्या दुधीचे साली काढून झालेले आहेत। आता मी दुधीला कट करून घेते, एकात दोन पीस असं कट करून घेते आणि ह्याला खिसणीच्या साहाय्याने चांगलं खिसून घेते सगळी दुधी। इकडे माझी दुधी खिसून झालेली आहे। आता मी दुधीमध्ये जे आपलं पाणी असतं ते सगळं पाणी म्हणजे दुधीचं जे ज्यूस आहे ते सगळं काढून घेते। हे दुधीचं ज्यूस मी फेकणार नाही, ह्याचा वापर मी भाजीमध्ये करणार आहे। दुधीचा ज्यूस खूपच चांगला आहे आपल्या आरोग्यासाठी। इकडे मी हिरवी मिरची, अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे। इकडे मी 1 चम्मच धना पावडर टाकलेला आहे, धना पावडर टाकून झालेला आहे। 1 चम्मच चवीपुरता मी मीठ टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, हळद माझं टाकून झालेलं आहे। आता मी हिरवी मिरची इथे टाकलेली आहे म्हणून मी लाल तिखट एकदम थोडंसंच टाकते, एकदम म्हणजे अर्धा चमचा असं मी लाल तिखट टाकलेलं आहे। लाल तिखट टाकून झालेलं आहे माझं। आता इकडे मी थोडासा गरम मसाला टाकते, गरम मसाला टाकून झाला आहे। आता मी 1 वाटी चण्याचं पीठ म्हणजेच बेसन टाकते। बेसन टाकून मी ह्याला चांगलं सगळं मिश्रण एकजीव करून घेते। एकजीव करून झाल्यानंतर मी ह्याला 15 मिनटं असं मुरण्यासाठी ठेवते। ह्याच्याने आपल्या कोफ्त्याची चव अजूनच चांगली लागते। बघू शकता मी ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर वगैरे काहीच केला नाही, जे दुधीचं पाणी होतं त्याच्यामध्येच मी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे, 10 मिनटं रेस्टसाठी पण ठेवलेलं आहे। आता हलक्या अलगद हातांनी मी असे सगळे गोळे तयार करून घेते। मी ह्याचं पाणी काढलं म्हणून हे गोळे व्यवस्थित तयार होतात, नाहीतर पाणी आपल्या पिठाला सारखंच सुटत राहणार दुधीचं। म्हणून जेवढं होईल तेवढं तुम्ही याचं ज्यूस काढूनच कोफ्ते तयार करा। अशा प्रकारे माझे सगळे कोफ्त्यांचे गोळे रेडी झालेले आहेत। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल माझं तापून झालेलं आहे। इकडं मी एक कोफ्त्याचा असा गोळा टाकून घेते। बघू शकता माझं तेल चांगलं गरम झालेलं आहे। अशा प्रकारे मी सगळे कोफ्ते मस्त असं फ्राय करून घेते। कोफ्ते सगळे मी मंद आचेवरतीच फ्राय करून घेते, का तर आपले कोफ्ते आतून कच्चे राहिले नाही पाहिजे। कच्चे राहिले की आपल्या सगळ्या कोफ्त्यांना कच्चेपणाची अशी टेस्ट येते। इथे माझे कोफ्ते फ्राय झालेले आहेत, सगळे कोफ्ते मी काढून घेते। आणि आता मी इकडे कोफ्त्यासाठी मसाला तयार करते। इकडे मी कांदे चिरून घेतलेले आहेत, एकात दोन असं ह्या कांद्याची मी पेस्ट तयार करून घेणार आहे। इकडे मी टोमॅटो, अद्रक आणि 2 असं लाल मिरच्या घेतल्यात, त्याची पण मी पेस्ट तयार करून घेणार आहे। गॅसवरती एक कढई ठेवले, त्याच्यात तेल तापत ठेवलेत, तेजपत्ता टाकलेला आहे, लवंग टाकलेला आहे, इलायची टाकलेला आहे, दालचिनी टाकलेलं आहे। खड्या मसाल्याने आपल्या कोफ्त्याला टेस्ट खूपच छान येते, तुम्ही पण नक्कीच टाका। आता इथे मी जिरं टाकलेलं आहे, जिरं चांगलं तडतडलेलं आहे, सगळं मसाला चांगला तडतडलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी हिंग टाकते, हिंग टाकून मी याला ढवळून घेते। आता मी जी कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली ती ह्याच्यामध्ये मी टाकते। कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये जी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे तीही मी ह्याच्यामध्ये टाकते। हे सगळं मसाला मी गॅसवरती मंद आचेवरती अर्धा तास तरी मी याला चांगलं शिजून घेणार आहे, कारण की का आपल्या कोफ्त्याला कच्चेपणाची टेस्ट नाही आली पाहिजे म्हणून। आता इकडे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे चवीपुरते, हळदही टाकलेली आहे, हळद माझी टाकून झालेली आहे। 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि इकडे मी 2 चम्मच लाल तिखट टाकते चवीपुरतं। तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढंच तुम्ही टाका। 2 चम्मच लाल तिखट टाकून चांगलं मी इथे ढवळून घेते। ढवळून झाल्यानंतर जे मी दुधीचं जे पाणी काढून ठेवलेलं ते मी ह्याच्यामध्ये टाकून मंद आचेवरती 20 मिनटं हा मसाला चांगला असा शिजून देते, म्हणजे मसाल्याचा कच्चापणा एकदम दूर होऊन जाईल आणि आपल्या कोफ्त्याला कच्च्यापणाची टेस्ट अजिबात येणार नाही। बघू शकता मसाला किती छान शिजलेला आहे। इथे मी 1 चम्मच आता ह्याच्यामध्ये बेसन टाकलेलं आहे, बेसन टाकून चांगलं ढवळून घेते। ढवळून झाल्यावर आणि 10 मिनटं मंद आचेवरती हे सगळं मसाला अजून शिजून घेते। मसाला तुम्ही जेवढं शिजवाल तेवढं आपला कोफ्ता करी खूपच छान होईल। मसाला मस्त असं शिजलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास असा गरम पाणी टाकून घेते। ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा, म्हणजे आपल्या कोफ्त्याला आणखीन चांगली चव येईल। आता हे चांगलं मी उकळून देते, सगळं मसाला आणि जे पाणी टाकलेलं आहे चांगलं 2 ते 3 मिनटं उकळून देते आणि मग ह्याच्यामध्ये मी दुधीचे कोफ्ते टाकते। कोफ्ते टाकल्यावर मी फक्त 2 मिनटंच ह्याला शिजवते, ह्याला जास्त शिजवायचं नाही, नाहीतर आपले कोफ्ते
एकदम असे नरम आणि एकदम असे पिचपिचीत होतील, म्हणून ह्याला जास्त शिजवायचं नाही. इथे माझे कोफ्ता करी रेडी आहे. मी थोडंसं बटर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. बघू शकता किती मस्त आपली कोफ्ता करी रेडी झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. जे लोक दुधी खात नसतील ते लोक ही आवडीने ही रेसिपी खातील. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.